पटकावलेले आहेत. असा सिद्धार्थ वारंग पाहूया भरतो का मॅच मध्ये रंग. असा सिद्धार्थ वारंग पहिला चेंडू हाताळतोय. बाबू पाहूया. आणि संघाचं खातं ओपन केलेलं आहे ते सिद्धार्थ वारंगने. त्याला माहिती आहे एक एक धावाची या मैदानामध्ये किती गरज आहे. कारण मागचा सामना पाहिला तर 25 धावा JKCC संघाला करून नाही दिल्या त्या, म्हणजे नवयुग जयेश 11 संघानं. पाहूया दुसरा चेंडू हाताळतोय तो बाबू आणि सरळ टोलावलेला चेंडू, परंतु निर्धाव धाव. 2 चेंडू नंतर धावसंख्येत भर. धावसंख्येत आली ती बिनबाद 1. आणि पुन्हा जॉन्टी म्हटलं तर क्षेत्ररक्षणामध्ये एक हिरो म्हणून जो भूमिका बजावतो असा जॉन्टी जीवदानी माऊली संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत. पाहूया सिद्धार्थ वारंग पुन्हा एकदा. मला वाटतं बाबूने बांधून ठेवलेलं. त्यांना माहिती आहे ते एकाच नगरीतले खेळाडू आहेत. कोणाला कुठे खेळवायचं आणि कोणाला कुठे क्षेत्ररक्षण लावायचं हे बाबूला चांगलं माहिती आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील ऋतिक घेऊन येत आहे आणि 4 धावसंख्या झाली ती बिनबाद 4. सिद्धार्थला माहिती आहे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. आपण काहीही रंग भरू शकतो त्या 3 षटकामध्ये आणि धावांचा डोंगर आपल्या संघासाठी रचू शकतो. पुन्हा एकदा आणि मला वाटते धावची सिद्धार्थ वारंगच्या रूपात एक गडी DJ. नक्कीच कारल्याच्या डोंगराला आई एकविरा आईचा डोंगर जो दुरुंस असतोय आणि आई एकविरेचा आशीर्वाद सर्व भक्तांवरती नेहमीच वरदहस्त असतो अशी आमची कारल्याची आई एकविरा आई. चला लवकरात लवकर जॉन्टे आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिलाच हादरा लागलेला आहे तो प्लेयर्स संघाला. सिद्धार्थ वारंग याच्या रूपामध्ये एक बडी मछली जाल में फंस गई आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो अमित. पाहूया नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर. षटक हाताळतोय तो सूरज जीवदानी माऊली संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे असं सूरज. सूरजला चांगला माहिती आहे की बॉल कसा खेळवायचा दोघांना. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 6. 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 6. दुसरं षटक हाताळतो सूरज जीवदानी माऊली संघाचा आणि पुन्हा एका धावेवरती समाधान. बांधून ठेवलेलं आहे दोघांनाही. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू, परंतु चीनची भिंत म्हणून ज्यांची ओळख आहे असा संतोष दादा जो जीवदानी माऊली संघासाठी नेहमी तत्पर असतो. कुठेही ठेवा त्याला. चांगलं क्षेत्ररक्षण करणारा संतो म्हणजे संतोष दादा. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. एक चौकार त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव अतिरिक्त. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. मृदुल आणि सूरज चव्हाण यांचं दुसरं षटक हाताळलं त्यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती एकूण 10. सूरज आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या त्या ऋतिक पागेने. दोन्ही षटकं मिळून धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 10.
डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी चला गोलंदाज प्रणय पाहूया आपल्यासाठी काय करतोय. तिसरा षटक हाताळतोय जीवदानी माऊली संघाचा प्रणय. आणि जॉन्टी म्हटलं की एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टीची ओळख आहे. मृदुल, जॉन्टीबद्दल तू काय म्हणू शकशील? एक फुलपाडा संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. नाही, नक्कीच चांगला उल्लेख. त्या बळावर आज जॉन्टी जीवदानी माऊलीसारखा संघ आणि त्या संघामध्ये आज सातत्यानं आपण पाहतोय जॉन्टीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेला जीवदानी माऊली संघ जिंकतोय त्यावेळेला जॉन्टीचं ते सेलिब्रेशन हे पाहण्यासारखं असतं. नक्कीच, परंतु प्लेयर्स संघ तितकाच बलवान संघ आहे आणि तंबूच्या आश्रयाला परत आलेला आहे तो सिद्धार्थ बारंग. परंतु अजूनही त्यांचा तेजस आणि अमित ही जोडी अजूनही मैदानात आपल्या संघासाठी ठामपणे उभी आहे आणि त्यांना धावांचा डोंगर रचणं फार गरजेचं आहे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर. नक्कीच गरजेचं असणारा अमित लाडमध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आता खेळ करणं गरजेचं असेल. ऋतिक पागी दुसरीकडे यावेळेला थोडासा उछाली तिखा बाउन्सर त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. नक्कीच बाउन्सर बॉल झालेला आहे. मध्येच उल्लेख केला होता की पिच मध्ये गती बदलते, कारण काय माझ्या मते पिच पाटा विकेट आहे आणि धावांचा डोंगर होऊ शकतो या विकेटवरती. जर बॉल जर चांगले टाकले नाही तर नक्कीच धावांचा डोंगर या मैदानावरती उभा राहू शकतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 14 धावा धापाकावर आमचा लाईव्हला पाहणारा प्रेक्षक राजा वर्ग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यामध्ये देखील कमेंट येतात त्यावेळेला की मनीष घरात आमचा आगरी कॉमेंटेटर, त्यासाठी आता रिक्वेस्ट आहे लाईव्हच्या माध्यमातून आहे मनीष. आणि मनीषची प्रत्येकांना ती आतुरता असते. MPL म्हटलं तर मनीष आणि मनीष म्हटलं तर MPL. त्याचा देखील थोड्याच वेळात संध्याकाळच्या सत्रामध्ये मनीष देखील आमच्या सोबतीनं जोडला जाईल. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 14 धावा धापाकावर आता विपुल गमरे. पहिला चेंडू तो प्रेशर, तणाव, दबाव आणि जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अमितच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. थँक्यू डीजे. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर आता नवीन फलंदाज सिद्धेश बडांबेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद होत असताना तो प्रेशर आहे. आतापर्यंत त्या धावा धापाकावर तितक्याशी येत नाहीत. ऑफसाईडच्या दिशेनं चांगल्यारीत्या घेतात. कॉम्बिनेशन फील्ड शुभम खांडेकर, जॉन्टी होता. जीवदानी माऊली यंदाचं वर्ष EPL सारखी स्पर्धा 4था क्रमांक, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अगदी पाहिला निहाळला आणि मध्ये ढकलून दिला. संतोष यादव, ओल्ड इज गोल्ड. आणि खऱ्या अर्थानं जीवदानी माऊली संघ म्हटलं तर ते 24 कॅरेटचं गोल्ड आहे. नक्कीच जुनं ते सोनं म्हटलं जातं ते खरं आहे. कारण काय एक ज्येष्ठ खेळाडू आणि एक अनुभवी खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आपला संतोषदादा आपल्या संघासाठी नेहमी तत्पर असतो. आणि मृदुलने म्हटल्याप्रमाणे की मनीष घरत याची समालोचकाची प्रेक्षक वर्ग वाट बघतोय. कालपासून खरं तर मनीष घरत यांना रिक्वेस्ट आहे की आपण आगरी समालोचक म्हणून तुमची ख्याती आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि थोड्याच वेळात मनीष घरत आपल्याशी जॉईंट होतील. हे मायक्रोफोनवरून मी आव्हान करतोय मनीष घरत यांना की आपण जॉईंट व्हायचं आहे. आपली कला, आपलं समालोचक प्रेक्षकांना दाखवून मंत्रमुग्ध करायचं आहे. धावचीची संध्याने तो गडी बाद. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धापाकावर 20 आहेत. आता येणारे 21 धाव्यांचं एक माफक आव्हान धापाकावर असेल. मृदुल, महत्त्वाचं जर प्रेक्षक वर्ग पाहत असेल मैदानातून तर जीवदानी माऊली संघाचे फक्त 9 खेळाडू होते या मैदानामध्ये, जिथे 10 खेळाडू आहेत या मॅचसाठी. 9 खेळाडू त्यांनी 4 षटकं टाकून आणि फक्त 19 धावा प्लेयर्स संघाला कडून दिल्या आणि 3 गडी बाद केले. असा पहिला मला वाटते ह्या हंगामातला हा संघ आहे की जे 9 खेळाडू घेऊन खेळले. तर त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय, टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. 9 खेळाडू आणि बहारदार
फिल्डिंग केली. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुणा गोवा इथ्यान गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. येस धन्यवाद डीजे. येणारे 24 चेंडू 21 धावांचा माफक आव्हान धावपकावर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ नाण्याची आतापर्यंत आपण एक बाजू पाहिली, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. चला प्रेक्षक वर्ग, खुश खबर आहे क्रीडाप्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी. फायनलमध्ये जो संघ मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि फिल्डर यांच्यासाठी राजहंस रिसॉर्ट ह्यांच्याकडनं इंडिव्हिज्युअल प्राइज लागलेलं आहे. ते एक दिवसाचं कुपन त्यांच्या फलंदाज जो कोणी असेल खेळाडू त्याच्यासाठी मृदुल मेहरे यांच्याकडनं ते खास ऑफर लागलेले आहे. राजहंस रिसॉर्ट पुन्हा एकदा त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि बॉलिंगला शिव पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. जिंकण्यासाठी मला वाटते 20 धावांचं आव्हान आहे आणि पहिलाच अतिरिक्त चेंडू पंच जतीन पाटील यांच्या हात बाहेर वाईट. चला येणारे 24 मध्ये 20 धावांचं आव्हान आहे. धावपकावर आहे, माफक आहे, परंतु ती धार आहे. त्या प्रकारची ती क्षमता आहे, मोठी क्षमता असणारा तो एक भला मोठा संघ. सातत्यानं प्लेयर्स संघाचा एक वेगळा बोलबाला ह्या मैदानामध्ये आपण सातत्यानं पाहिला आणि अंकेश पाटील सरांनी तो चांगल्यारीत्या उल्लेख देखील केला होता. परंतु क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य देखील नसतं. नक्कीच बाबूला माहिती आहे आता आपल्याला कशा पद्धतीने खेळ खेळायचा आहे. एक एक धावाने आपण थेंबे थेंबे तळेसाचे असं जरी केलं तरी आपण सहज हा धावांचा डोंगर 20 धावा जमू शकतो आपल्या खात्यामध्ये. परंतु आत्महत्या केलेली आहे षटकार मारून आणि मला वाटते गडी बाद झाले ते विपुलच्या रूपात. पहिला हादरा डीजे. हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदीन काझी. येस धन्यवाद डीजे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफाकावर येत असताना आता नवीन फलंदाज आकाश साळुंके. शिव पटेल, शिवभाई, प्रचंड मोठी क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. ती गोलंदाजीमध्ये धारक आहे. सिद्धार्थ डोकेसारखा असेल, त्यानंतर समीर विचारे, ओल्ड इज गोल्ड सातत्यानं समीरदाकडे देखील पाहिलं जात आहे. विशाल सिंग सारखा खेळाडू असेल, परंतु आता ते खेळ मैदानात होणं गरजेचं आहे. ते निर्धाव चेंडू आणि त्यानंतर तो येणारा प्रेशर, परंतु ते घडेल का, त्यासाठी एखादा ब्रेक थ्रू यावेळेला तितकाच गरजेचं असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संथ गतीने सुरुवात आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा ह्या धावफलकावर आहेत. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं. आणि ह्या गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा सीझन 6चा हे आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही लढत मैदानाच्या दिशेने आहे. 2 फुलपाडा नगरीतील ते संघ हा लॉर्ड सलकेस सर असायला या अगोदर आपण 2 अर्नाला नगरीतील खेळाडू पाहिले. नवयुग जयस्मृती अर्नालाचा संघ विपक्ष JKCC अर्नाला. आता 2 फुलपाडा नगरीतील संघ आहेत. अनेक प्रेक्षक राजा वर्ग एकीकडे फुलपाडा नगरीतून अनेक प्रेक्षक आहेत, दुसरीकडे अर्नाला नगरीतील ते प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. चला वेळ दौडू नका मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
नक्कीच दोन दोन संघ जे आपापल्या विभागातून होते, प्रत्येकाला आपली खेळी माहीत असतं की कोणाला कुठे चकवा द्यायचा आहे. आणि आता बॉलिंग मार्कवर आहे तो विशाल. पाहूया आपल्या संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो विशाल. थोड्याच वेळात मनीष घरात आपल्याशी जॉईंट होतील ते मायक्रोफोनवरून. आमच्या समालोचक कक्षाकडे मनीष घरात आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात ते जॉईंट होतील, आगरी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि पुढचा सामना ते समालोचक करतील आणि नक्कीच मॅच ही मैदानात खेळवून ठेवतील. पाहूया ऋतिक पागी आणि आकाश. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 6 आहेत. लेफ्ट आर्म विशाल सिंग पहिला चेंडू अगदी हातभर वळण घेणारा होता आणि त्यासाठी जाणला जातो. अनेक वर्ष पाठच्या 2 वर्षामध्ये वसई विरार प्रीमियर लीग VPL मध्ये ह्या खेळाडूनं ती प्रभावित करणारी कामगिरी विशालची सातत्यानं आपण पाहिले. त्या बळावर यंदाच्या वर्षामध्ये एक भला मोठा संघ, एक स्टारकास्टने भरलेला संघ, अर्थातच प्लेयर्स संघामध्ये त्याची ती वर्णी लागली. धावफलक 1.1 चेंडूंचा खेळ, 8 धावा धावफलकावर, एक माफक आव्हान आहे. आता येणारे 17 मध्ये 12 धावा धावफलकावर असताना ते अटॅकिंग फील्ड, एकीकडे ऑफसाईडच्या दिशेनं समीर विचारेला आपण पाहतो, दुसरीकडे यावेळेला निर्धाव येतोय, ती गरजेचं आहे आणि तो यावेळेला येतोय. आकाश सालुंके दुसरीकडे अक्की आहे. अक्कीने या अगोदरच्या स्पर्धेमध्ये ते प्रभावित करणारं काम केलं होतं, परंतु ह्या वेळेला काय आहे, येणारे 16 चेंडू 12 धाव्यांची गरज असताना अजून येणारे 1 ते 2 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये येतील. परंतु टॅपच्या साह्यानं आता नक्कीच चला मित्रांनो, विनंती असेल तेथे झाडावर कोणी चढायचं नाहीये. मित्रा तिथून खाली आहे. येस थँक्यू. 15 चेंडू 11 धाव्यांची गरज असताना यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, परंतु बाईकच्या रूपानं ते सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर. आता येणारे 14 मध्ये 10 धावांची गरज आहे. आतापर्यंत 10 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील त्या 10 धावा ह्या धावफलकावर बनवायच्या आहेत आणि त्यासाठी तो प्रयत्न यावेळेला अमित लाड थोडीशी चुकी आहे, चुकीचं रूपांतर, पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकात भर. नक्कीच आपल्या रंगमंचावरती आमच्या गुरुदत्त संघाच्या पाठीशी उभे असणारे खंबीर नेतृत्व नरेंद्रदादा रामचंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना रंगलेला आहे तो जीवदानी माऊली फुलपाडा विरुद्ध प्लेयर्स फुलपाडा. पाहूया बाबू आणि पुन्हा पंचांचे हात बाहेर. अतिरिक्त 1 धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 12. मुख्य स्क्रीनवर संध्याकाळचं सत्र आणि तो चाहता प्रेक्षक राजा वर्ग. आता संध्याकाळचं सत्र म्हटलं तर MPLच्या दिशेनं सातत्यानं ह्या मैदानामध्ये येणारे ते 4 दिवस मनवेलपाडा नगरी हे संपूर्ण आता क्रिकेटमय वातावरण आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची एक खमंग मेजवानी घेऊन येणारा खेळ, अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6. आणि सीझन 6 मध्ये तब्बल 32 संघांचा समावेश आणि त्या 32 संघातून कोणता संघ हा चॅम्पियन ठरणार, त्यासाठी आमच्या टॉस की बॉसच्या दिशेनं ते क्वेश्चन मार्क आहे. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ दुर्गेश 11, दुसऱ्या वर्षामध्ये तेजस 11, तिसऱ्या वर्षामध्ये टीम सायबा, चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा जय दुर्गेश 11, त्यानंतर 5व्या वर्षातील अर्थातच पाठच्या हंगामातील चॅम्पियन संघ सायबा बी आणि यंदाच्या वर्षामध्ये येता आता परंतु येणारे 24 मध्ये 20 धाव्यांचं आव्हान असताना तो आकाशचा हा कंट्रोल जातोय आणि अजून एक गडी बाद. आकाशला आता मैदान सोडावं लागतं. असं वाकलं गावचा केतन मात्रे बॅटमन हाई लई भारी. अशा वाकल्या गावात
गावचा केतन म्हात्रेची बॅटिंग आहे लय भारी असा वाकलन गावचा केतन म्हात्रे बॅटमन आहे लय भारी अशा वाकलन येस धन्यवाद डीजे. केतन म्हात्रे बायकर मॅन टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड मोठा आर इव्हेंटचे रोहित गावड साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम रोहित. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 6 धावांची गरज, 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. समीर विचारे ज्या खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता त्या प्रकारचा खेळ करणं, येथून येणारे ते 2 ते 3 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टीम प्लेयर संघाला अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जात आहे, परंतु ऋतिक पागी अगदी संकट मोचक खेळी आतापर्यंत तो मैदानात करतोय. पुन्हा एकदा तो टॅपच्या साह्यानं आतापर्यंत त्या रणनीतीनं 2 खेळाडू टॅप करतायत आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. धावफलकावर आतापर्यंत 16 आहेत. अर्थातच येणारे 8 चेंडू, 4 धावांची गरज धावफलकावर आहे. यावेळेला दुष्काळात 13वा महिना आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा बारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आता अतिरिक्त धावेने ते धावफलकामध्ये भर पडतंय. 17 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील 3 धावांची गरज असताना पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द ग्राउंड अगदी मैदानालगत गेलेला हा चेंडू, सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आता येणारे 7 मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना थोडासा एकतर्फा आहे, परंतु एखादा ब्रेक थ्रू हा येणार का यावर आता नजर आहे. फेकीत नेकी नव्हती. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम, एक विशेष कौतुक करावं असं वाटतोय. 9 खेळाडू घेऊन एक शॉर्ट खेळाडू आणि त्यामध्ये हा एकतर्फा असा विजय. कॉंग्रॅच्युलेशन टीम.